आज मी छान अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे। खूप छान अशी थिक ग्रेव्ही तयार झालेली आहे। मसाले वापरून आणि छान वाटण करून ही भाजी तयार होती, अगदी हॉटेलसारखी। आणि आपण पूजा समारंभामध्ये बटाट्याची आलूची सब्जी खातो बघा, म्हणजे ग्रेव्हीवाली, तशीच स्वाद आणि फ्लेवर देणारी ही भाजी आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। इकडे बघू शकता अगदी छान आणि टेस्टी अशी ही आलू करी म्हणजे बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे। तर चला बघूया याला लागणारं साहित्य। तर इकडे बघू शकता मी दोन मोठ्या साईजचे बटाटे कट करून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून, आणि मीडियम साईजचे याचे आकार ठेवला आहे, म्हणजे पीस केलेले आहेत। बारीक नाही करायचे, आपल्याला मीडियम साईजचेच बटाट्याचे स्लाइस करायचे आहेत। आणि थोड्या वेळेला पाणी ठेवायचं, जेणेकरून काय होतं याच्यामध्ये काळापणा पडत नाही आणि दुसरी गोष्ट फ्रेश राहतात। आता मी याच्यामध्ये पाणी टाकून थोडा वेळ ठेवते, थोडंसं मीठ टाकून ठेवणार आहे, जेणेकरून काळे नाही पडणार। आता मसाल्यामध्ये काय करायचं बघा, कोथिंबीर, जिरे घ्यायचे थोडे, कांदा घ्यायचा आहे थोडासा जाडसर कापून, अद्रक, लसूण आणि टमाटे घ्यायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं फ्राय करायचं, म्हणजे थोड्याशा तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे। याचं वाटण करायचं आहे, मग छानपैकी याची एक ग्रेव्ही तयार होती। त्याच्या आधी आपण हे जे बटाट्याची स्लाइस केले ना, हे थोडंसं आपण गरम तेलामध्ये परतून घेऊया। हे बघा थोडंसं नॉर्मल मी तेल टाकलं याच्यामध्ये, जेणेकरून काय होतं आहे बटाटे थोडंसं आपण याला फ्राय करून घेऊया। हे असं बटाटे फ्राय करून घेतलं की याचा चांगला फ्लेवरसुद्धा येतो आणि थोडा बटाट्याचा कच्चापणासुद्धा नाहीसा होतो। ही आलू करी म्हणजे बटाट्याची जी रस्सा भाजी मी तुम्हाला दाखवते ना, याची टेस्ट ना तुम्ही नेहमीच्या बटाट्याच्या सुक्या भाजीपेक्षा तरी खूपच छान लागते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ही ग्रेव्हीची भाजी बटाट्याची बनवतो, याच्यामध्ये नवीन असं काही वेगळं नाही आहे, पण बनवायची एक प्रक्रिया वेगळी असते, साहित्य वेगळं असतं। आपण हिरवी मिरचीचा मसाला वाटण करून सुद्धा बनवू शकतो, शेंगदाणे लसूण टाकून सुद्धा बनवू शकतो, पण ही जरा वेगळ्या प्रकारची आहे। तर आता इकडे बघू शकता हे बटाटे आपले थोडेसे फ्राय झाले, चिटकले गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया, थोडासा याचा कच्चापणा निघून गेला आहे आणि याच्यामधला थोडा रंगसुद्धा चेंज झालेला आहे। जास्त फ्राय नाही करायचं, आणि फ्राय केल्यामुळं तो एक चांगला फ्लेवरसुद्धा लागतो बटाट्यामध्ये। हे बघा सगळं काढून घ्यायचं असं हळूहळू। रोज रोज तेच बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असं ना, तर ही अशी बटाट्याची रस्सा भाजी नक्की एकदा ट्राय करा। बघा किती छान असे मस्त फ्राय होऊन निघलेले आहेत बटाटे, आणि ह्याचीच खूप छान टेस्ट लागते मग रस्स्यामध्ये आपल्याला। आता आपण काय करायचं, हे उरलेलं जे तेल आहे ना, ह्याच्यामध्ये आपण हे अगोदर हा कांदा जो आहे ना तो टाकून घेऊया। हे थोडासा जाडसर आणि मोठ्या साईजचा केलेला आहे कट, त्यामध्ये अद्रक लसूणसुद्धा टाकून घ्यायची, आणि हे सुद्धा थोडंसं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत, याचा कच्चापणा निघेपर्यंत याला थोडंसं भाजून घ्यायचं तेलामध्ये। म्हणजे आपण मसाले भाजतो बघा, अख्खा गरम मसाला, काळ्या मसाल्याचं कालवण करता वेळेस आपण मसाले भाजून घेतो, तसंच आपण हे थोडेसे मसाले भाजून घ्यायचे। कारण मसाले भाजल्याचा जो एक फ्लेवर असतो, जो एक स्वाद असतो ना, तो खूप छान लागतो नेहमीच्या भाजीपेक्षा, अशी जर भाजी केली तर। आता याच्यामध्ये मी टमाटेसुद्धा टाकून घेतलेत। हे बघा सेम प्रोसेसमध्ये ना तुम्ही मटर पनीर बनवू शकता, किंवा फक्त पनीरची भाजीसुद्धा तुम्ही अशा प्रोसेसने बनवू शकता, हे छान लागते बघा अशी भाजी। आता हे भाजून निघलं, याच्यामधला कच्चापणा थोडा कमी झालेला आहे, नरम स्पॉट पडलेले आहेत। कांदा, लसूण, अद्रकचा तुकडा आणि टमाटे टाकून घेतलेले आहेत, आणि थोडं फ्राय करून घेतलेत। सगळं काढून घ्यायचं एक एक करून, आणि हे थोडंसं थंड करून मेथी थोडंसं थिक असं वाटण करून घ्यायचं। हे बघा आता मस्त काढून घेतलं आहे, भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये, छान लागतं। अशा स्टेजवर तुम्ही इथं थोडेसे खडे मसालेसुद्धा भाजून घेऊ शकता। आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं, आणि याचं थोडंसं वाटण करून घ्यायचे। अजिबात पाणी नाही टाकायचं, आणि टाकलं तरी थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आता मी याच्यामध्ये टाकते थोडीशी कोथिंबीर, कारण आपण कोथिंबीर कुठेच वापरलेली नव्हती, तर आपण इथं कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी। हे बघू शकता छान कलर येतो याच्यामध्ये, आणि हे चांगलं वाटण करून घ्यायचं। थोडंसंच किंचित पाणी टाकायचं, काय असतं कांदा आणि टमाट्याचा थोडासा चिकटपणा तयार होतो मसाल्यामध्ये, त्यामुळं थोडंसं पाणी टाकलं की छान अशी ही एक प्युरी तयार होती, वाटण तयार होतं सहजपणे। तर आपण एका त्याच पॅनमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, आणि इकडे तुम्ही खडे मसालेसुद्धा टाकू शकता, म्हणजे चांगला आणखीन फ्लेवर येऊ शकतो। तेजपत्ता, लवंग, दालचिनी, इलायची वगैरे टाकू शकता। आता आपण हे वाटण केलेलं याच्यामध्ये टाकून घेऊया, आणि मग तेल सुटेपर्यंत याला थोडंसं फ्राय करायचं। हे अशा प्रकारे ना बटाट्याची एकदा रस्सा भाजी करून बघा, आवडीने खाताना तुम्ही, माझी खात्री आहे, इतकी भारी आणि टेस्टी भाजी लागते, मस्त अशी झणझणीत चमचमीत अशी भाजी लागते।
तर याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये काही आपले मसाले टाकायचे आहेत. छान अशी ही ग्रेव्ही भाजी तयार होती. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. आता इथे मी 2 चमचे, जास्तीत जास्त 2.5 चमचे लाल तिखट वापरते. हे बघा 2.5 चमचे मी लाल तिखट वापरलेलं आहे. त्यानंतर आपण इथं टाकायचं अर्धा 1 चमचा, पाऊण चमचा हळद टाकायची. त्यानंतर थोडासा धना पावडर टाकायचा आणि मग त्यानंतर आपण इथं टाकायचा आहे गरम मसाला. तर 2 बारीक चमचे धना पावडर आणि 1-1.5 चमचेच्या अंदाजाने मी इथं गरम मसाला पावडर टाकलेला आहे. आता सर्व मिक्स करून घ्यायचं. जे पण आपण वाटण करून घेतले त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आपण इथं स्लोच ठेवायचा आहे. नाहीतर काय होतं, मसाला चिटकला जातो आणि मग चिटकला की त्याचा एक स्वाद बिघडूनच जातो मग भाजीचा आपल्या. त्यामुळं हलक्या हातानेच प्रोसेस करायची सगळी आणि व्यवस्थित ह्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. इकडे बघू शकता छान सुंदर असा हा मसाल्याचा रंग चेंज झाला आहे आणि चारही बाजूनी तेल सुटलेलं आहे. म्हणजे आपला मसाला जो आहे तो तयार झाला आहे. लगेच आपण हे थोडेसे परतून घेतलेले बटाट्याचे स्लाइस टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती छान आपली ही बटाटा भाजी दिसत आहे. हे बघा बटाटे अगोदरच आपण थोडेसे परतून घेतल्यामुळं ह्याच्यामधला कच्चापणा नाहीसा झालेला आहे. नरम सॉफ्ट झालेत बटाटे, म्हणून आता काही वेळ लागणार नाही. याच्यामध्ये थोडंसं हे मसाल्याचंच पाणी मी टाकते. नॉर्मल दुसरं थंड पाणी नाही वापरत. हे मसाल्याचं पाणी टाकलं की याच्यामध्ये मसाला वगैरे असतो ऑलरेडी, त्यामुळं याची एक चांगली चव राहते कालवणामध्ये. हे बघा थोडासाच आपल्याला रस्सा वाढवायचा, काय अगदी पातळ बनवायचं नाही. थोडंसं थिकनेस हवंच आपल्याला भाजीमध्ये. आता आपण याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेऊया. हे बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ह्याला द्यायचे फक्त 5 मिनटं मंद आचेवर. कारण आपण बटाटे अगोदर भाजून घेतलेत म्हणून जास्त वेळ लागणार नाही. फक्त थोडासा बटाट्यामधला जो कच्चापणा आहे तो निघेपर्यंत फक्त याला आपल्याला शिजून द्यायचं आहे मंद आचेवर झाकण ठेवून. झाकण ठेवल्याने स्टीम भेटते, एक दम भेटतो भाजीला आपल्या. आता बघा मस्त अशी उकळी फुटलेली आहे. अगदी 1-1.5 मिनटाचं छान उकळी फुटते आणि तेल सुटलेलं आहे. तर मस्त असं रंग त्याला तयार झाला आहे आणि अगदी 5 मिनटामध्ये मंद आचेवर ही नरम सॉफ्ट असे बटाटे आपले शिजून निघलेले आहेत. आणि तुम्ही ग्रेव्ही बघू शकता आपली इतकी छान थिक झाली आहे तयार. तोंडाला पाणी सुटणारी अशी ही मसाला बटाट्याची ग्रेव्ही तयार झाली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करून. आणि कशी वाटली तुम्हाला आजची ही बटाट्याची ग्रेव्ही तर नक्की मला सांगा. आणि आवडला असेल तर एकदा ट्रायसुद्धा करा. सर्वजण आवडीने खातील. आणि बटाट्याची भाजी तुम्ही नेहमी करतच असतात, पण जरा अशा वेगळ्या प्रकारेसुद्धा तुम्ही करून बघा एकदा. पुरीसोबत ही भाजी खूप छान लागते. स्पेशली पुरीसोबत ना खूपच भारी लागते ही भाजी. गरमागरम पुऱ्यासोबत ही अशी तरीवाली ग्रेव्ही बास बटाट्याची भाजी नक्की एकदा ट्राय करा. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त गरमागरम सर्व करायची. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही चमचमीत आणि झणझणीत अशी बटाटा ग्रेव्हीची भाजी. पूर्णपणे रेसिपी तुम्ही बघितलेली आहे. सिंपल पद्धतीने केलेली आहे. वाटण जरा वेगळ्या प्रकारचं केलं आहे आपण. तेच रोजचे साहित्य आहेत, पण जरा आपण याला चांगला असा लुक दिलेला आहे बटाट्याच्या रस्सा भाजीला. तर बघू शकता मस्त झालेले आहे. आता गरमागरम पुऱ्या काढायच्या आणि याचा असा आस्वाद घ्यायचा. तर ट्राय करा आवडल्या असेल तर. आणि मला पूर्ण खात्री तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल ज्यावेळेस पण तुम्ही बनवता त्यावेळेस, कारण खूप छान स्वाद येतो, फ्लेवर येतो. सेम प्रोसेसमध्ये तुम्ही आलू मटर, वांगा, बटाटा वगैरे सगळं अशा भाजीमध्ये करू शकता. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा.